नमस्कार, बोला. आपली माझा आली बैल कुठला दाखव. आपण कुठून बोलतोय? जालिहाळ. जालिहाळ मधून बोलतोय का? बर, याच्या अगोदर माझ केल्यावर फोन केला होता काय मला? नाही. बर, मला कधीपासून ओळखताय? कसं ओळखताय? 2 वर्ष झालं तुमच्या मुलाखती ऐकतोय बघतोय. बर, त्या माहितीनुसार मी तुम्हाला विचारावं म्हणलं. मुलाखती ऐकून किंवा व्हिडिओ ऐकून काय वाटलं? तुमची माझी भेट झाली का? भेट समोरासमोर एकदा झाली. एकदा झाली. बर. उमदिया जत्रा झाली. बर, हा. वडिलांना तुम्ही होता. बर, हा. तुमची पारख चांगली वाटली तेव्हापासून आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय. बर. मला प्रश्न जसा विचारला तसा याच्या अगोदर कोणाला विचारलाय का? नाही. म्हणजे त्याने एक वेगळं उत्तर द्यायचं, आपण वेगळं उत्तर द्यायचं. पहिला होते, परत आता गाय घेतली विकत. हा. पहिला घरची गाय होती. बर. परत आता मी विकत आणले 19,000 रुपयाला. बर. म्हणजे तुमच्या माहितीनुसार करायला म्हणजे जरा देशीवरच बरं वाटलं. बर, मग देशी गुरु पहिल्यापासून नव्हती काय? नव्हती. परत घेतली आता आम्ही. बर. पहिला वडिलाची होती, परत वडील वारले गाय घेतली आम्ही. बर. आता घेतले 2-3 वर्ष झाले गाय घेतली मी. एक आहे म्हणजे असू दे म्हणजे घेतली. परत आता घेतली 19,000 रुपयाला. परत 50,000 रुपयाला तीच गाय मारली दिली नाही. बर. आता काय सध्या माझ्यावर आली काय? आले सध्या माझं म्हणतो तुम्हाला फोन केला. आज माझ्यावर आहे म्हणा की. हा. बर. दुपारपासून वरडाली. दुपारपासून ओरडते. बर. गाय कोणत्या बैलाच्या पोटची काय माहिती आहे का? कुठून घेतली होती त्याची सगळी माहिती मिळवली आहे का? नाही, माहिती काही नाही. मुळात आपल्या गाय कालवड मी नंदेश्वरांनी घेतलेल्या व्यापाऱ्याकडून. नंदेश्वर मधून व्यापाऱ्यांकडून घेतलेली आहे. बर. घेताना आई वडिलांची काय माहिती घेतली होती का त्यांच्याकडून? काय नाही, त्यांनी बाजारातून आणलेली होती. बर, ठीक आहे. वय काय तुमचं आता सध्या? माझं वय आहे 35. शिक्षण? 8वी. बर, मग आता सध्या काय करताय? शेती गायच्या जर्सी 10. जर्सी 10. बर. जर्सी या घरातून अगोदर पासून आहे त्या का तुम्ही सुरुवात केली? नाही, सुरुवात मीच केली ती पण. बर. आणि मग देशी गायची आवड ही कधीपासून डोक्यात आली किंवा देशी गाय मध्ये काम करायचं किंवा देशी गाय पाळायची? एकदा गायला म्हणजे आमच्या घरात ते होम घातल्यावर निवड चारा शहरात गेल्यावर आई म्हणली दारात आपल्या देशी गाय असावं म्हणल्यावर एक मी आणलेली कसापासून. आणि जर्सी किती आहे त्या? 10 आहेत. म्हणजे आईने सांगितलं देशी गाय दारात असावी म्हणून? असावी म्हणल्यावर एक घेतलेली मी. मला त्या गोष्टी आवड लागली, एक घेतली आता. बर. दोन्ही काय आले? आता तुम्ही मला मोबाईलवरून ओळखता किंवा समोर गाठभेट झाली बरोबर? या जाहिरातीवरून तुम्हाला आता कोणता बैल योग्य वाटतोय नेमका? सध्या मला बैल तशी बऱ्यापैकी तुमचा बाजी बैल मी बघून आले जाऊन एकदा आमच्या जोडदारा गायला दाखवली नाही, मेवणी या गायला दाखवलेलं. बर. बैल बऱ्यापैकी खेळले, ते कोळेकर सारखा बैल बघितलाय. बर. पिस्तूल. कोणाकोणाची बैल बघितली ती तुम्ही समोर जाऊन? तर एकदम इथं लेंगऱ्यांचा खाली एक बघितलाय. लेंगरेज खाली बघितलाय. बर. परत मेजरचे ते दुसरं खोंड होतं पण ती विकलंय त्यांनी. बर. परत दत्ता मोठ्या हिरा चांगला आहे, म्हणजे पळवायसाठी बैल म्हणलं तर दत्ता मोठ्या हिरा आहे. माझ्या माहिती तेवढी आम्हाला माहिती नाही. असं दे, तुम्हाला जो अनुभव आलाय ते आपण चर्चा करायला लागलोय अनुभवाची. नाही तर काय नाव ठेवायचं काय कोणाला? नाही, नाव नाही ठेवायचं, पण आमच्यापेक्षा तुम्हाला या गोष्टी अभ्यास द्यावा त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगणं म्हणजे
थोडं चुकीचं वाटतंय. माझा अभ्यास ज्यादा कशावरून हे तुम्ही उत्तर दिल्याशिवाय तर कसं कळायचं? नाही आता तुमच्या मुलाखती जेवढं ऐकतोय बाबा त्या गायची ठेवण कशी असावी, शिंगोटी कशी असावी, चेहरा कसा असावा, इतर कशी असावी, या बऱ्यापैकी माहिती तुम्हाला जशी आहे. बट्टा बस्तर कशी ओळखायची. एवढा बारीक विचार केला का माझा? यामुळे तर तुम्हाला फोन लावलाय. आता मी पण भरपूर ठिकाणी पहिला बघून करून आलोय. बर. आमच्यापेक्षा तुमचं विचार पण उच्च नंतर पहिलं पारंपरिक तुमच्या आलेला आहे चालत. बर बर बर. मग आता एवढी बैल बघितली, जाहिरातीतनं बैल बघितली किंवा समोर जाऊन बघितली, त्यातला असा फिक्स डोळ्याने हे भरावा असा वाटतोय असं कुठलं नाही का? जाहिरात भेटली इथे सिंग मोडलेलं इकडे हायवे संकट काय त्यांचं नाव काय माझ्या आठवणी ना बरं. बर. ती एक पळाया बैलासाठी म्हणजे ती एक बैल बनत संख मामा काय संख मामाला. बर बर बर. आता यातला तुमच्या मनाला कुठला भरा वाटतोय गच? कोळेकर सरचा भरावा काय असं आमची इच्छा आहे, पण आता तुम्हाला कन्फर्म करून याचा भरावा वाटायला. कसं काय? माहिती ती माहिती असते. बर. शेवटी माझ्याकडे कन्फर्मेशन करायचंय म्हणा की, म्हणजे माझ्याकडून खात्री घ्यायची. हा बर. ठीक आहे, काय अडचण नाही. कळवतो तुम्हाला. आता माझं कधी आज केलाय? आज दुपारपासून लई वर आली. ठीक आहे, चालतंय. उद्या सकाळी घेऊन जावा. मी तुम्हाला नंबर नाव देतो. बर. का आधी जाऊन बघून येताय तुम्ही समोरासमोर? मला वाटतंय तुमच्यापासून एक 20 किलोमीटर अंतरावर आहे, 20-25 किलोमीटर अंतरावर बैल आहे. बर. मी तुम्हाला मेसेज करतो नंबर बर. किंवा फोटो पाठवतो. मग फोटो वरून किंवा समोर जाऊन बघून किंवा मी सांगितल्यावरून यातलं कोणत्या खात्रीवरून तुम्ही जाणार आहे बघा. तुमच्या सांगण्यावर गेलेलं बरं असं आम्हाला वाटतंय, म्हणून तुम्हाला एकदा कन्फर्म करायसाठी फोन केला. बर. तुमची गाय किती वेताची आहे? दुसऱ्या वेताच्यात. पहिल्या वेताला कोणता बैल भरवला होता? काली भरलेला शेम वासरू झालेला लंपीत गेलं. बर बर. कैलास लेंगरेनं 40 दिवसापासून 55,000 रुपयाला मागितलं. बर. बारका केस बंद झाले ते असं सांगितलं. नंतर पहिलं वासरू मनासारखं चालतं ना? जोरात चालतं. बैल धावत दुसरं वासरू ते 100% गॅरंटी. मग पहिलं वासरू मनासारखं झालं म्हणल्यावर ती बैल लावाय काय हरकत नाही. बदल करून बघावं म्हणतो. बर बर. मग चालतंय. काय अडचण नाही. मी नंबर देतो मग. ठीक. हा हा. आणि माझा तुमच्याकडे नंबर सेव्ह आहे काय? हाय. बर. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह नाही. करा. माझं बंडू कोकरे. काय? बंडू कोकरे माझं. ठीक आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. मी नंबर सेव्ह करून ठेवतो. ठीक. ठीक आहे, चालतंय. मी लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नंबर टाकतो मालकाचा. ठीक आहे. ठीक. धन्यवाद. ठेवू का?